ही बघा, ही मी मिक्स डाळ घेतलेली आहे. आता ह्याच्यामध्ये मी लसण आणि हिरवी मिरची टाकते आणि हळद घालते, मीठ घालते आणि हे बघा, हा पालक आहे, हा मी ह्याच्यात पालक घालते. पाणी घातलं. पाणी घातल्यावर थोडंसं 1-2 स्पून जरा तेल घालायचं आणि आता ह्याला आपण झाकून लावूया, चालू करूया आपण. तर आपली डाळ होत आहे, 4-5 शिट्ट्या होऊन द्यायच्या. हे बघा, ही आपली मिक्स डाळ आहे. डाळीमध्ये मी सगळं काय घेतलेलं आहे. पालक डाळ, ह्याच्यात मी मुगाची डाळ, तुरीची डाळ आणि काळी डाळ, मसूरची डाळ, हे मी सगळं घेतलेले आहे आता. आणि ह्याच्यात मी पालक, 3 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, हे मी असं टाकून घेतलेले आहे. ह्याला जास्त घोटायची पण नाही, थोडीशी करायची आहे. तुम्ही बघा, ही डाळ खाऊन एकदम छान लागते. डाळ खायला तुम्ही ही घरी नक्कीच एकदा करून बघा. मी ज्या पद्धतीने सांगितली त्या पद्धतीने. एकदम थोडीच आपल्याला ह्याला फेटायची आहे, जास्त फेटायची नाही. ह्याच्यामध्ये मी सगळी मिक्स डाळ घेतलेली आहे, चण्याची पण आहे. आता आपण बनवायला चालू करूया. बघा, आता आपण ह्याच्यात टाकूया तेल. तेल टाकल्यावर आपल्याला घी पण घ्यायचंय, ह्याच्यात घी पण टाकायचं, कारण की घी टाकल्यावर अजून स्वाद येतो डाळीला. आणि आता आपण ह्या 2 लवंगा आणि ही दालचिनी आहे. थोडंसं जिरं टाकायचंय आपल्याला आणि जिरं चांगलं तडतड होऊन द्यायचं. मग टाकायची हिंग. हिंग टाकल्यावर घ्यायचे अद्रक आणि लसणची पेस्ट आहे. ह्याच्यात आपण टाकायच्या ह्या 2 लाल मिरच्या. मस्त असं छान त्याची हलवून घ्यायचं. हे बघा, हा एक कांदा आहे. हा कांदा मस्त लाल करून घ्यायचा आहे. हे बघा, आता आपण हे टमाटर घेतलेले इथं, हे 2 टमाटर घेतलेत मी. 2 टमाटर टाकूया. आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकूया. टमाटर चांगलं आपलं एकजीव झालं पाहिजे, मिक्स झालं पाहिजे. आता ह्याच्यात आपण टाकूया थोडीशी हळद. हळद टाकल्यावर ह्याच्यामध्ये टाकूया लाल मिरची. त्याला मिक्स करून घेऊया. हे बघा, हे आता आपले मस्त असं झालेले, मस्त तेल सोडलेले आहे कांदा टमाटरनी. आता आपण ही डाळ ह्याच्यामध्ये टाकून देऊया आणि छानपैकी अशी मिक्स करूया. बघा किती छान झाली आपली डाळ. ही बघा, ही आपली डाळ आता तयार आहे. त्यात सगळ्या डाळी मिक्स आहेत. पालक डाळ, मिक्स पालक डाळ आहे. चला, आता झाली. आता आपण बंद करूया डाळ. आपली डाळ झाली आहे पालकवाली. बंद कर. ही बघा, ही आपली मिक्स डाळ पालक तयार आहे. तुम्ही ही घरी करून बघा आणि